नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंट GNM थर्ड इयरमधला इम्पॉर्टंट क्वेश्चन कर्मचारी विकास कार्यक्रम। तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। हा जो प्रश्न आहे तो विचारला जातो 5 मार्काला हा विचारला जातो। तर पहिले डेफिनेशन बघूया, व्याख्या काय आहे याची ती बघूया। जी मला माहिती आहे ते मी सांगितलेलं आहे। तुमच्याकडे अजून एक्स्ट्रा माहिती असेल, तुमच्या नर्सिंग ट्युटरने सांगितलेलं असेल, तुमच्याकडे नोट्स असतील तर ते पण तुम्ही म्हणजे ते फॉलो करू शकता। तर बघूया आपण डेफिनेशन बघूया, व्याख्या बघूया। कर्मचारी विकास कार्यक्रम म्हणजे कर्मचाऱ्यांचे ज्ञान, कौशल्य आणि क्षमता वाढवण्यासाठी आयोजित केलेले प्रशिक्षण। कर्मचारी विकास कार्यक्रम म्हणजे एक प्रकारचं प्रशिक्षण आहे। प्रशिक्षण आणि शिक्षण याचं मुख्य म्हणजे एक प्रकारचं आपण ट्रेनिंग म्हणू शकतो। तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सुधारणे आणि त्यांना व्यवसायात अद्ययावत ठेवणे हा असतो। तर कर्मचाऱ्यांचा काय उद्देश आहे याचा? तर मुख्य उद्देश आहे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सुधारणे आणि त्यांना त्यांच्या व्यवसायात अद्ययावत ठेवणे हा असतो। तर ह्याची डेफिनेशन बघितली, कर्मचाऱ्यांचे ज्ञान, कौशल्य आणि क्षमता वाढवण्यासाठी आयोजित केलेले प्रशिक्षण। कर्मचाऱ्यांचे ज्ञान, कौशल्य आणि क्षमता वाढवण्यासाठी आयोजित केलेले प्रशिक्षण म्हणजे कर्मचारी शिक्षण किंवा कर्मचारी विकास कार्यक्रम म्हणू शकतो। याचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सुधारणे आणि त्यांना त्यांच्या व्यवसायात अद्ययावत ठेवणे हा असतो। आता ॲडव्हान्टेज ऑफ ट्रेनिंग म्हणजे आपण प्रशिक्षणाचे किंवा ह्या कार्यक्रमाचे उद्देश काय आहेत किंवा ॲडव्हान्टेज काय आहेत ते आपण बघूया। तर पहिलं आहे शास्त्रोक्त ज्ञान मिळवण्यासाठी। ठीक आहे, पहिलं काय आहे? शास्त्रोक्त ज्ञान मिळवण्यासाठी, तांत्रिक ज्ञान मिळवण्यासाठी, शास्त्रोक्त ज्ञान मिळवण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे किंवा ॲडव्हान्टेज ह्याचे काय आहेत? तर शास्त्रोक्त ज्ञान मिळवण्यासाठी, तांत्रिक ज्ञान मिळवण्यासाठी, कराव्या लागणाऱ्या कामाची प्रात्यक्षिके पाहण्यास मिळतील। आता आपल्याला ट्रेनिंग देतात किंवा प्रशिक्षण देतात, मग काय होणार? कामाची प्रात्यक्षिके आपल्याला पाहायला मिळतील। कराव्या लागणाऱ्या कामाचा अनुभव मिळावा, जो काम करणार आहोत त्या कामाचं काय होतं? अनुभव मिळावा। कराव्या लागणाऱ्या कामामध्ये कला कौशल्य प्राप्त व्हावे, जे काम करावे लागणार त्याच्यामध्ये कामामध्ये कला कौशल्य प्राप्त व्हावे। मनोवृत्तीत बदल घडून यावा, काम करण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या आपल्याला समजायला पाहिजेत म्हणून। त्यानंतर आहे साधन सामुग्रीचा व साहित्याचा वापर योग्य रीतीने करता यावा। म्हणजे साधन सामुग्री आहे किंवा साहित्य आहे त्याचा योग्य रीतीने कसा वापर करता येईल याच्यासाठी ह्या ट्रेनिंगची किंवा कार्यक्रमाची गरज असते। साधन सामुग्री व साहित्यासाठी पर्यायी व्यवस्था समजावी व करता यावी। साधन सामुग्री व साहित्यासाठी पर्यायी व्यवस्था समजावी व करता यावी यासाठी आहे। प्रशिक्षणानंतर दुसऱ्यांना शिक्षण देता येण्यासाठी, म्हणजे प्रशिक्षण ट्रेनिंग आपल्याला जेव्हा मिळालं त्यानंतर आपल्याला दुसरी लोक असतात त्यांना सुद्धा आपल्याला ते शिक्षण देता आलं पाहिजे। ठीक आहे, तर हे त्याचे ॲडव्हान्टेज आहेत। कर्मचारी विकास कार्यक्रमामध्ये म्हणजे एक प्रकारचं ट्रेनिंग आहे, तर ट्रेनिंगमध्ये याचे ॲडव्हान्टेज आहेत। तर प्रशिक्षणाचे प्रकार कोणते आहेत? तर टाईप्स ऑफ ट्रेनिंग, तर ह्याच्यामध्ये सेवापूर्व प्रशिक्षण आणि सेवा अंतर्गत प्रशिक्षण। तर या प्रशिक्षणानंतर नोकरी मिळते, उदाहरणार्थ परिचर्येचे। सेवापूर्व प्रशिक्षण म्हणजे काय? तर या प्रशिक्षणानंतर ह्याचे टाईप्स आपण बघतोय। सेवापूर्व प्रशिक्षण म्हणजे काय? तर या प्रशिक्षणानंतर नोकरी मिळते, उदाहरणार्थ परिचर्येची। सेवा अंतर्गत काय असतं? तर सेवेत असताना दिले जाणारे प्रशिक्षण होय। सेवापूर्व प्रशिक्षण म्हणजे या प्रशिक्षणानंतर नोकरी मिळते आणि सेवांतर्गत प्रशिक्षण म्हणजे आपण जेव्हा कार्यरत असतो तेव्हा बऱ्याचदा तुम्ही शिक्षकांचं, आता तुम्ही शाळेत मराठी शिकलात किंवा कुठलाही सरकारी शाळांमध्ये तुम्ही ऐकलं असेल आमचं ट्रेनिंग आहे आम्ही जातो, असं तुम्ही जेव्हा महाराष्ट्रातल्या सरकारी शाळेत जे लोक शिकलेत आपल्या मराठी शाळेमध्ये त्यांच्यासाठी आहे। तर ते लोकांना शिक्षकांकडून ऐकलं आहे किंवा बऱ्याच लोकांचं तुम्ही ऐकता की आमचं इतक्या दिवसाचं ट्रेनिंग आहे, म्हणजे कामात असताना प्रशिक्षण दिलं जातं किंवा कोणत्याही फील्डमध्ये ट्रेनिंग दिलं जातं। आता याचे 3 उपप्रकार पडतात। ह्याचे आता जे आपलं आहे सेवा अंतर्गत प्रशिक्षण म्हणजे सेवेत दिले जाताना प्रशिक्षण, याचे 3 उपप्रकार आहेत। मूलभूत प्रशिक्षण, ओरिएंटेशन ट्रेनिंग आणि निरंतर प्रशिक्षण। याचे 3 प्रकार कोणते? तर सेवांतर्गत, मूलभूत प्रशिक्षण, ओरिएंटेशन ट्रेनिंग आणि निरंतर प्रशिक्षण असे याचे 3 प्रकार पडले जातात।
तर अशा प्रकारे आता मला जेवढी नॉलेज होतं, माहिती आहे, ती मी ह्याच्यामध्ये ॲड केले. 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. तर ते ह्याचे प्रत्येक एक्सप्लेनेशन द्यायला गेले तर खूप आहे. ते एवढं तुम्ही एक्झामसाठी लिहू शकता. तर अशा प्रकारे हा होता आपला आजचा व्हिडिओ. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.